राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करूनही अद्यापही त्याची अंमलबजावणी सुरू न झाल्यानं ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती पीक कर्ज मिळण्याची शक्यता ही धूसर बनत चालली आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या 28,916 शेतकऱ्यांचं कर्ज थकलंय। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती। मात्र या योजनेचे निकष अद्यापही निश्चित झालेले नाहीत। सरकारनं नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे। हा अहवाल एप्रिलच्या पंधरवड्यामध्ये अपेक्षित असला तरी विलंबाची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे कर्जमाफीचा लाभ नेमका केव्हा मिळणार आणि नवीन कर्जमाफी पीक कर्ज वाटप कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। खरीप हंगाम जवळ आल्यानं वेळेत कर्ज न मिळाल्यास पेरणी या नियोजनावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। कर्जमाफीच्या निकषात किती शेतकरी पात्र उरतात हे तुर्तास अनिश्चित आहे। कर्जमाफी मिळेल या अपेक्षानं थकबाकीदार शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 पूर्वीच कर्जाचा भरणा केला नाही। निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज रकमेसह व्याजाचा अतिरिक्त भुर्दंडही सहन करावा लागणार आहे। कर्जबाजारी शेतकऱ्यांची स्थिती, कर्ज रचना, बँकांचा सहभाग आणि कर्जमाफीचा आर्थिक परिणाम याचा अभ्यास करण्याचं मोठं आव्हान समितीसमोर आहे। अहवाल सादर होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे। कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नवीन पीक कर्ज वाटप हे सुरू होणार असल्याचे संकेत आहेत। कर्जमाफीच्या निकषांबाबत अद्याप स्पष्टता नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये धाकधूक आहे। यापूर्वीच्या योजनांमध्ये जाचक अटीमुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते। यावेळीही कठोर निकष राहिल्यास मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर हे राहावं लागू शकते।